सोलापूर शहराला लाभलेले दुर्दैवी खासदार म्हणजे प्रणिती शिंदे आहेत। त्यांच्या बुद्धिमत्तेची मला कीव येते। एकतर खासदारकीचा कालावधी वर्षभर झाल्यानंतर वर्षभरात त्यांनी किती निधी आणलं हे सोलापूरला सांगण्यापेक्षा आता जवळपास खासदारकीला 1.5-2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। रोज मीडिया समोर किंवा ह्याच्यासमोर येऊन दिल्लीत बसून पोपटपंची करायचं, महिन्या-2 महिन्याला एकदा सोलापूरला आल्यानंतर काही लोकांच्या समोर जाताना केंद्रातनं त्यांनी किती निधी आणलाय हे सांगण्यापेक्षा उठसूट इतर पक्षांवरती टीका करण्याचं काम हे दुर्दैवी खासदार करतात। काल ग्रामीण भागात त्यांनी एक स्टेटमेंट केलं, त्याचा व्हिडिओ आज प्रसारमाध्यमांमधून आम्हाला ऐकायला मिळालं। त्यात ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून त्यांच्या खासदारकीसाठी प्रयत्न केला, अशा कार्यकर्त्यांवरला वाऱ्यावर सोडून दिल्याची कबुली ते स्वतः करतायत। या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत ग्रामीण भागाच्या, त्याचं मला काही घेणं देणं नाही। मी या निवडणुकीत लक्ष देत नाही आणि मी यात कुठलाही वेळ देत नाही अशी स्वतःच ते कबुली देऊन कार्यकर्त्यांच्या जखमांवरती मीठ चोळण्याचं काम हे खासदार करतात। वास्तविकता त्यांच्या वडिलांनी सोलापूर महानगरपालिका असेल किंवा सोलापुरातली सत्ता राखली होती, परंतु प्रणिती शिंदेंचा ज्या ठिकाणी राजकारणात जन्म झाला त्या ठिकाणी त्यांनी तिकडची सत्ता घालवलेली आहे। सोलापूर महानगरपालिकेतले नगरसेवक कमी करणं असेल किंवा आता खासदार झाल्यानंतरनं ग्रामीण भागातली सुद्धा हीच परिस्थिती प्रणिती शिंदे करून ठेवतात। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला सोलापूर जिल्ह्यात 12 ठिकाणी स्वतःच्या पक्षाचे नगराध्यक्षही त्यांना उभा करता आलेले नाहीत। स्वतःच्या 6 तालुक्यातले नगराध्यक्षही त्यांना उभा करता आलेले नाहीत। उलट काही त्यांच्या मित्र पक्षाला उमेदवार मिळालेले आहेत, परंतु एकाही नगरपालिकेला नगर परिषदेला प्रणिती शिंदे स्वतःच्या पक्षाचा, जो काँग्रेस पक्ष देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे, अशा पक्षाला सोलापूरचा खासदार असताना उमेदवार न मिळणं ही शोकांतिक आहे। आणि ह्याचा कुठेतरी पश्चाताप असण्यापेक्षा उलट जाहीर कबुली द्यायचं की मी अशा निवडणुकीला महत्त्व नाही, याच्यापेक्षा दुर्दैवी वेळ काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती नसणार आहे। आणि प्रणिती शिंदेंच्या बुद्धिमत्तेची कीव येते की त्यांना बिहारच्या निवडणूक प्रचाराचं प्रमुख नेमलं होतं, तिथं कुठलंही स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवता आलं नाही। दारुण पराभव अपयश त्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी झाकण्यासाठी मोदी साहेबांवरती टीका करणं असेल, फडणवीस साहेबांवरती टीका करणं, स्वतःची पात्रता नसताना मोठ्या लोकांवरती टीका करण्याचं काम सोलापूरचे दुर्दैवी खासदार करतात।